परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून तेवीसव्या बौद्ध धम्म परिषदेसाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं ते कार्यक्रमाचे अध्यक्ष मदंत महादेव, उपयुक्त महादेव, कार्यक्रमाचे निमंत्रक दिकू परिवंश, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, नगराध्यक्षा विमलताई कदम, संभाजीनगरचे नगरसेवक राजू राजपूत, परभणीचे कार्यकर्ते सुधीर साळवे, सिद्धार्थ गोदाम, आर के गायकवाड, तसेच व्यासपीठावरील सर्व भिक्खू संघ, उपस्थित या विविध भागातून आलेले बंधू भगिनी, खरं तर आता निवडणुकीचा काळ चालू आहे, परंतु भरतेजींनी मला 1 महिन्यापासून सांगितलं की तुम्हाला धर्म परिषदेला यायचं आहे. आजकाल लोक निवडणुकीला किती महत्व देतात हे सांगायला नको, परंतु भंतेजींना मी एक शब्द दिला होता की भंतेजींनी काही झालं तर या धम्म परिषदेला येणारच आहे. कारण असं आहे की ह्या धम्म परिषदेला आल्यानंतर माझ्या समाजाचे विखुरलेले सर्व लोक एका ठिकाणी येतात, त्यांचं दर्शन या माध्यमातून होतं. काही लोकांनी मला टीव्हीवर पाहिलं असेल, काही लोकांनी नाव ऐकलं असेल, काही लोकांची माझी ओळखही नाही, परंतु या धर्म परिषदेच्या माध्यमातून जेव्हा आपण सर्वजण एकत्र येतो त्या टायमाला खऱ्या अर्थानं आपल्या ताकदीचं सुद्धा दर्शन सर्व समाजाला होत असतं. जेव्हा मी पहिल्यांदा नागपूरला आलेलो आहे, मी जेव्हा इंटरव्ह्यू केली त्या टायमाला सांगितले की कार्यक्रमाला किती लोक उपस्थित असतील. साहेब म्हणजे तुम्ही त्या कार्यक्रमाला गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की लोकांची येण्याची जाण्याची वर्दळ किती असते. म्हणतात की मी पहिल्यांदा पाहिलं की इतक्या मोठा जनसमुदाय या ठिकाणी येतो, एक जत्रेचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अभिमान या गोष्टीचा मी आल्यानंतर मला त्याचं समाधान एक गोष्टीचं लाभलं. या ठिकाणचे महिला भगिनी असेल, पुरुष मंडळी असेल, लहान बालकं असतील, अत्यंत शिस्तीने आपला हा धार्मिक कार्यक्रम ते एन्जॉय करतात आणि पाहत आहेत. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये काही लोकांना या सगळ्या गोष्टीचा विसर पडत चालला. काही लोकांना जाणे सुद्धा होत नाही. ज्यांच्यामुळे आपण मोठं झालो, ज्यांच्यामुळे आपण माणसात आलो, ज्यांच्यामुळे आज आपल्याला मान मिळाला, त्यांना विसरण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. परंतु एक सांगतो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घडवलंय, खऱ्या अर्थानं माणसाला आणलंय. माझ्या अंगावर दिसणारा हा कोट ही बाबासाहेबांची असलेली देण आहे. मला या व्यासपीठावर उभा करण्यामध्ये बाबासाहेबांचा हात आहे. आणि ज्या महामानवाने कष्ट सोसून अनेक संकट अंगावर घेऊन, संकट आता जर लोकांच्या काही अंगावर आलं तर ते असे काही घाबरतात, काय बाबा आमच्यावर अन्याय व्हायला लागला, काय बाबा हे असंच चालणार का. अरे एक वेळा त्या बाबासाहेबांची प्रतिमा डोळ्यासमोर आणा, त्या काळातली प्रतिमा आणा, ज्या काळामध्ये जातीवादावाल्यांचं इतकं फुकवलेलं होतं, अस्पृश्यता होती, तो काळ, ज्या काळामध्ये तुम्हाला गावाकुशीच्या बाहेर राहावं लागायचं, त्या काळामध्ये बाबासाहेबांनी दिलेली लढाई, आणि बाबासाहेबांनी अशी तशी लढाई दिली नाही. लढाईचं फळ काय दिलं असेल तर त्यांनी एकच ग्रंथ लिहिला. आज जगातला प्रत्येक माणूस
आपल्या डोक्याला लावतो आणि बाबासाहेबांना नम्रपणे हात जोडतो. बाबासाहेब तुमची घटना आहे म्हणून आम्ही जिवंत आहे. एकच किती काय करा, किती बोलला, माझ्या बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची ताकद कोणत्या कुणाचाच नाही हे सिद्ध झालेलं. मी 6 डिसेंबरला गेलो होतो दादर चौपाटीला. कित्येक किलोमीटरची रांग लागली, कित्येक किलोमीटर. मी मनातल्या मनात प्रश्न केला, हे माणसं कोण आहे, या महिला भगिनी कोण आहे, हे बालक कोण आहे. अरे आजकाल तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आजकाल माणसाला पोहोचल्याबरोबर दुसरं लोक कामाला लागतात. परंतु बाबासाहेबांच्या आठवणीमध्ये आजही किलोमीटरची रांग लागते. हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं फार मोठं उपकार जे आहेत ते फेडायचं काम प्रत्येक जण करतो. इतकी मोठी रांग. मी सहज तिथं पाहतो उभं राहिलो. काही लोक खिचडी वाटत होते, काही लोक पुस्तकाचा स्टॉल लावत होते. मी त्या पुस्तकाच्या स्टॉलकडे पाहिलं आणि मनात विचार केला, बाबासाहेब किती लोकांना कळाला. विचार करा, दरवर्षी 14 एप्रिलला तुम्ही जाता, 6 डिसेंबरला जाता, हजारो नवीन लेखक बाबासाहेबांवर पुस्तकं लिहितात. ज्यांना बाबासाहेब ज्या पद्धतीने कळाले त्या पद्धतीने पुस्तक लिहितात, आपण ते विकतही घेतो. हे इतकं बाबासाहेबांबद्दलचं असलेलं प्रेम जगातल्या कोणत्याही माणसावर एवढं पुस्तक आतापर्यंत लिहिले गेले नाही. हे मोठे आधी धम्म परिषद होते. बनतेजी मला आनंद या गोष्टीचा मी कधी लपवत नाही. आपला स्वभाव हा रोड ठोक आहे, महाराष्ट्राला माहिती. संजय शिरसाट बोलतो तो रोड ठोक बोलतो, कुणाला घाबरायचा प्रश्न येतच नाही. बाबासाहेबांचं रक्त आहे असं तसं आहे का, म्हणून आपण घाबरत नाही कुणाला. मी केलं जे करायचं ते ठासून सांगतो. ते आमचे गुरुवारे बसले, ते माझ्याकडे पाहतात हळूच. पीपल एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये दिले. मी उपकार केले कधीच म्हणत नाही मी. अरे ही बाबासाहेबांची संस्था आहे ती, तिला 500 नाही 5,000 कोटी रुपये जरी दिले तरी ते कमीच आहे असं मानणारा मी आहे. मी पुण्याला आलोय. संजय शिरसाटकर काही मागायचं असतं ना तर मोठं मागायचं, छोटं मागणं आपल्याला आवडत नाही. चिल्लर नाही मागायचं. चिल्लरचे दिवस गेले, आता ठोकचे दिवस आहे. अरे समाज पुढारलेला आहे, तुमचा माणूस त्या खुर्चीवर बसलेला आहे. देताना असा पूर्ण हात करून देईल, महाराष्ट्राने हायवे करणार नाही. इथं जे तुम्हाला पाहिजे मोठ्या प्रमाणात मागा. आता माझ्याकडे शाळी ते पण घेऊन टाका. उद्या तर कुणी पाहिजे. अहो मी माणसं चौथर तळायला गेलो, त्या ठिकाणी पाहिलं लाखो लोक येतात. ज्या बाबासाहेबांनी तिथून आंदोलनाची सुरुवात खऱ्या अर्थानं केली, त्या चौदार कळ्याकडे गेलं तर त्या चौदार कळ्यामध्ये बोटही घालू शकत नाही, एवढी ती घाण होती. सगळे हिरवळ, पाणी हिरवळ. आता ते पिणार कसं? तातडीने कलेक्टरला बोलवलं, माझ्या अधिकाऱ्यांना बोलवलं. 55 कोटी रुपये त्याला मंजूर केले. हे 2 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं. सुवर्ण मंदिर आहे ना, त्या पद्धतीचं पाणी तिथं प्यायला मिळेल. प्यायला हात घाला, पाणी प्या. हिंदू मिलचं काम कित्येक वर्षापासून आढळलं होतं. प्रत्येक माणसाची भावना आहे. जगातला माझ्या तर बाबासाहेबांचा सर्वात उंच पुतळा मला पाहायचा आहे. मी दरवर्षी आम्ही प्रतीक्षा करतो कधी होईल तो पुतळा. चिंता करू नका, या 26 डिसेंबरला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न माझा आहे. 26 डिसेंबरला तो पुतळा उभा सुद्धा आहे. वामन दादा कर्डकाचे गाणे कोणी ऐकले नाही तो प्रत्येकाच्या तोंडी वामन दादा कर्डकाचे गाणे आहेत. त्या नाशिकला त्यांचं वास्तू तिचं जन्मलं. इतका मोठा गायक
ज्यांनी भिनगीत गायले त्याच्याकडे सुद्धा तुम्ही पाहिलं नाही. त्यांचा आता स्मारक तयार करतोय, त्याला 13 कोटी रुपये देतोय. त्याचं टेंडर झालं, सर्व झालं, कामाला आता सुरुवात होईल. आचारसंहिता झाल्यानंतर माझ्या हाताने नारळ फोडायचे. दुसऱ्याला कशाला फोडू तुम्ही? आपण करेंगे का? आपणही देखेंगे. म्हणून तिथे नारळ फोडतोय. आमचा भाऊ साठे काही का असताना समाजरत्न राहिलेला माणूस, त्यांना 50 कोटी दिले. वाटेगाव त्या गावामध्ये 5 एकर जमीन घेतली आणि 50 कोटीचं स्मारक त्यांचं उभं करतो. हे आपण एक समाज म्हणून नाही, ज्या समाजाने आपल्याला दाबून, ज्या लोकांनी आपल्याला दाबून ठेवलं, ज्या लोकांपासून आपण दूर होतो, जे लोक आपल्याला जवळ घेत नव्हते. आज बाबासाहेबांच्या मुळे जर आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो, त्यांच्यामुळे जर आपण माणसात आल्यासारखं वाटतं. आज प्रत्येक माणूस काही तासांनी पुढारलेला आहे. माझे गायकवाड सहकारी आहे, साथीदारी आहे. ज्यांना कधीतरी वेशीच्या बाहेर उभं करत जायचं, तो टेबलावर त्याच्या समोर 50 अधिकारी वाकून जेव्हा नमस्कार करतात, त्या टायमाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची आठवण येते. म्हणून ही धम्म परिषद घेत असताना बोधिसत्वाला जे सांगितलं, बोधिसत्वांना सतवणारे कोणी नाही असं नाही. इतका मोठा राजा ज्याने सगळं राजपाट सोडून दिलं, दुःखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बघा बोधिसत्व कधी होऊन गेले, आजही त्याची परिस्थिती येते. दुःखाचा आजही कुणाला शोध लागलेला नाही. काल झालेली मौता आणि आज झालेला प्रसंग डोळ्यासमोर आणा, पुन्हा बुद्धाला आठवा. हे महात्मा त्यांचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म का स्वीकारला, धम्म का स्वीकारला, त्याच्यामधलं गणित आपल्याला कळत. माझ्या आजोबाने, माझ्या वडिलांनी त्या टायमाला बाबासाहेबांबरोबर घेतलेली दीक्षा जी मी सुद्धा पाहिली नव्हती, परंतु बाबासाहेबांबरोबर असलेला माणूस आजही त्याच्याबरोबर त्याच गतीने आहे. आम्ही धम्म स्वीकारलेला आहे. माझ्या आजोबाने स्वीकारला, माझ्या वडिलांनी स्वीकारला, मी स्वीकारला, माझ्या मुलांनी स्वीकारला आणि एक निळ्या झेंड्याखाली अख्खा समाज आला. ही बाबासाहेबांची असलेली ताकद. म्हणून ही ताकद कधी होऊ देऊ नका. या ताकदीच्या मागे अनेक जण लागलेले, तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न अनेक जण करतील. तुमच्या मागे लागून तुम्हाला कधी तुमचं मोठेपण काही लोकांना आजही सहन होत नाहीये. तुम्ही मोठे झाल्याचं बाजूच्याला विचारा. आणि म्हणून मी कधी कधी मजाकमध्ये आमच्या कार्यकर्त्याला सांगतो, बाबा घर मोठे बनव, परंतु वास्तुशांतीला कुणाला बोलू नको. आपलंच खाताना आपल्याला म्हणतं हरामाचं बांधलंय म्हणून. मी असं कधी कधी कार्यकर्त्याला मदत कधी सांगत असतो. आपण मोठे होणार कुणाला पाहावलाच जात नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्ही घेतलेली एखादी 4 व्हीलर गाडी, तुम्ही बांधलेलं एखादं घर, तुमचा जवळचा नातेवाईक तुमच्या विरोधात जायला तयार असतो. दुश्मनाचं सोडा. जेव्हा आपल्याच आपल्या बरोबर राहायला तयार नसतात, त्या कामाला सांभाळून राहा. ही फूट पडण्याची शक्यता आजही वर्तवल्या जाते. अनेक जण त्यांना आजही वाटतं काय येडं आहे या लोकांना. एक बाबासाहेबांचं नाव घेतात आणि लाखोचा जनसमुदाय एका ठिकाणी. परवाची घटना पाहिली असेल, तर 26 जानेवारीची घटना पाहिली असेल. एक महिला बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं, अख्ख्या महाराष्ट्राने ओळखलं घेतलं का? ती म्हणत ठाकूर खान मध्ये, अरे बाबासाहेबांचं नाव नाही, गरज नाही नोकरीची, अशी म्हणणारी आमची भगिनी आज महाराष्ट्रात आहे. याचा अभिमान बाळगा. बंदकी मी आज पुण्याला आलो, बोलासारखं भरपूर आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुमचं बौद्धविहार पाहिलेलं आहे, तुमचं वाचनालय पाहिलेलं आहे. मी पण अशा पद्धतीचं एक बौद्धविहार तुम्हाला माहिती आहे, आपल्या संभाजीनगर मध्ये गेलं, 5 कोटीचं गेलं. 5 कोटीचं बौद्धविहार बांधलं. तुम्ही मला सांगा, आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला सांगतो, बौद्धविहार हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं पवित्र स्थान आहे. त्याची विटंबना झाली नाही पाहिजे. आणि कधी माझ्याकडे आलं तर 10-20 लाख रुपयाचं बौद्धविहार मागायचं नाही. मागायचं तर 50 लाखाच्या पुढं आदमी बढावू.
आणि जिथं जिथं बौद्ध विहार बांधा त्या ठिकाणी पहिलं अभ्यासिका बांधा. अभ्यासिका तिथं असलीच पाहिजे. आपलं पोरगं मोठं झालंच पाहिजे. आता आपण साफसफाई कर्मचारी नगराध्यक्ष इथे बसलेले आहेत. लगेच निवडून आल्याबरोबर 2-4 लोक आपले गेले असेल, बाई आमच्या मुलाला लावता का तुमच्या नगरपालिकेत? कशाला? साफसफाई करायला. लोक घाण करतील आणि हे चाललंय साफसफाई करा. अरे कधीतरी माणूस बना, व्यवसायात जा, मोठं व्हा. सगळ्या स्कीम माझ्याकडे आहे. लाखो रुपये, करोडो रुपये दरवर्षी मी वाट. 22,500 कोटीचं बजेट माझा. मागताना फक्त पायावर उभं राहायचं ताकद ठेवा. नसतं लोन घेतो हातात गळ्यामध्ये स्वराच्या साखळ्या टाकल्या, अंगठ्या टाकल्या, गाडी घेतली आणि लोन डुबवलं. काही दिवसांनी तो सुद्धा डुब. मोठं झालं पाहिजे का घर? अरे तुमची पिढी मोठी होईल तर येणारी पिढी त्याच्याबरोबर मोठी होईल. आता मी आता मंत्री आहे, माझं मोठं जाईल का नोकरीला? जाईल का ते कुठं कामाला? बाप मंत्री आहे, त्याला वाटतं आपण काय बा म्हणून मी दोन्ही नगर मुलाला मुलीला दोघांना नगर सेव करून टाकलं. जा झालं तिकडं, दोघांना नगर सेव करून टाकलं. लोक म्हणजे काय म्हणजे मंत्री आहे, स्वतःच्या पोराला पोरीलाच उभं केलं, मग कोणाला दुसऱ्याच्या पोरा पोरीला उभं करू. अरे घर मला पहिलं माझं पाहिलं पाहिजे की नाही पाहिजे? म्हणून लोक काय बोलते चिंता करायची नाही. आपण आपलं काम करायचं. आपले लोक मोठे झाले पाहिजे. पहा आज या धर्मपरिषदला मला भंतजीने बोलवलं. मला एवढा आनंद झाला. एवढे लोक आम्हाला सगळ्याला भेटत नाही. भंतजी एवढे लोक बोलवायचे ना, भेट तर असं आहे, जिपा द्यावा लागतं, कार्यकर्त्याला तर जेवण द्यावं लागतं आणि संध्याकाळ झाली तर मग विचारूच नका. पण इथं पाहिजे तर हजारो महिला भगिनी बसतात. अहो एक सभा घ्यायची ना, आम्हाला खेळत होत वाटायला. या तालुक्यातून किती जीपा आणतो तो सांगतो 200 आणतो मी 25च आकडा देतो 200चा. परंतु इथं या तुमच्या श्रद्धेपोटी, बाबासाहेबांच्या भावापोटी सर्वजण आपली भाकरी घेऊन स्वतः इथं आलेले. तुमचं मनापासून अभिनंदन. मला इथून काही नाही पाहिजे. मला बाबासाहेबांचा आशीर्वाद पाहिजे. मला गौतम बुद्धाचा आशीर्वाद पाहिजे. ज्यांच्यामुळे आम्ही समाजामध्ये आम्हाला स्थान मिळाले त्यांच्या आशीर्वादासाठी तुम्ही इथं आलेला. म्हणून तुमचं सुद्धा खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये बाबासाहेब आहे, तुमच्यामध्ये रमाई आहे, तुमच्यामध्ये गौतम बुद्ध आहे असं मानणारा मी आहे. म्हणून तुमचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पुढच्या वेळेला जेव्हा येईल, बंदेजीला मी आताच सांगितलं, नंतर पुढच्या वेळेला आल्यानंतर माझी चिठ्ठी घ्यायचं काम करायचं नाही. जे मागायचं आता मला मागच्या नंतर देतो. पुढच्या वेळेला काही काम सुरू झालं मला यायला कोणतंही राहील का? आहे की नाही? म्हणून ते मागायचं ते आता मागा, तुम्हाला मार्चमध्ये देतो. चांगला एखादा मोठा सभा मंदिर बांधला. मी तर ऐकलंय या रेल्वेचं जे आता ही रेल्वे आवाज यायला दर्शनाला तिकडं जावं लागतं बौद्ध मंदिरावर, रेल्वे क्रॉसिंग करावं लागतं. हे जे काय आहे याचे पैसे जे पाहिजे असेल त्याचा प्रस्ताव माझ्याकडे. नगरपालिकेमध्ये असताना विलासने पहिले पैसे भरलेले. शासनाचा जो काही भाग आहे तो द्यायचा काम मी करेल. म्हणून त्याची चिंता करू नका. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. आपण दरवर्षी या माझ्या विभागातर्फे चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. त्या चांगल्या कामाला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. मी करत असेल चुकत असेल तर मला सांगा. चुकत नाही अशातला भाग नाही. एखाद्या वेळेस माझ्याकडून चूक होऊ शकते, माणूस आहे, त्या टायमाला मला निश्चित सांगा. परंतु जर चुकत नसेल, चांगलं काम करत असेल तर पाठीवर एक थाप तर तुम्ही दिलीच पाहिजे. हे एवढं तर तुमच्याकडे माझा अधिकार आहे. तेवढा अधिकार तर ठेवा. हे पूर्ण एक चळवळीचं केंद्र मानलं जातं. नामांतराचा लढा खऱ्या अर्थानं या भागातून सुरू झालेला आहे. नामांतराच्या लढ्यामध्ये या ठिकाणीपासून जे सुरुवात झाली तो महाराष्ट्रावर गेला. त्या पूर्णामध्ये यायचं मला भाग्य आदरणीय भंतेजीच्यामुळे मिळालं. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्वजणांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा आभार मानतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.